चला आज बनवायची मस्त पालक भजी. एक जुडी मस्त पालक भाजी घेतलेली आहे आणि आपल्याला ती सुरुवातीला पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मस्त आपल्याला कुरकुरीत पालक भजी करायची आहे, एकदम टेस्टी. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी तयार करायची आहे. मस्त पुदिना कोथिंबीरची चटणी, आपण हिरव्या मिरचीची. आणि बघा आता आपल्याला सुरुवातीला पालक भाजी कापून घ्यायची बारीक. भाजी कापून झालेली आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ टाकायचं आहे आणि अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये ओवा, जिरं, हळद, थोडंसं लाल तिखट टाकलेले, हिरवी मिरची पण टाकलेली मी कापून. आणि आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे, तसंच पालकला तर पाणीच असतं. आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि एकदम कुरकुरीत भजी करायची आपल्याला, पालक भजी. कारण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आपण, त्याच्यामुळे एकदम भजी कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप छान लागतात. हाताने छान आपल्याला ते बेसन आणि पालक छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. इकडे कढईमध्ये तेल पण तापलेलं आहे आपलं मस्त, आणि भजी टाकायची आता. आणि छान तळून घ्यायची मस्त कुरकुरीत. तेल चांगलं निथळून घ्यायचं आपल्याला. आणि आता काढून घ्यायची बघा ताटामध्ये. परत दुसरी पण आपल्याला अशीच टाकून घ्यायची आहे. सगळी भजी काढल्यानंतर मग आपल्याला मस्त चटणी करायची त्याच्याबरोबर खाण्यासाठी. आणि तुम्हाला ही पालकची भजी कशी वाटली ती नक्की सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप छान लागतात पालक भजी. आणि हेल्दी भजी एकदम, पालक म्हटल्यानंतर. मस्त तळून घ्यायची बघा ही पण. आपण पालकचे असे मोठे मोठे पानं असतात ना, ते पण मस्त असे बेसन पिठात बुडवून ते पण तळल्यानंतर त्याची पण भजी एकदम कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात. आता आपल्या भजी झाल्यानंतर आपल्याला चटणी करायची. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे. कलर म्हणजे हिरवागार राहतो. आणि मस्त टेस्टी आपली कोथिंबीर पुदिन्याची चटणी एकदम खाण्यासाठी भजीबरोबर खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा किती मस्त हिरवीगार चटणी झालेली आहे आणि भजी पण आपली